शुभ सकाळ. तर आम्ही गेलेलो आज महाशिवरात्री, तर आम्ही गेलेलो महादेवाच्या मंदिरामध्ये. तिथं पण भरपूर गर्दी होती. मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं. त्याच्या अगोदर आम्ही विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये गेलो. विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आमच्या इथे मारुतीचं, तो मारुती नवसाला पावतात असं बोलतात. मग तिथे दर्शन वगैरे घेतलं. मग महादेवाच्या मंदिरात गेलो. कैलाशपति है वो, डम डम डमरू बजाए, मैं दास उसी का हूँ, मेरा मालिक है शिवाय। कैलाशपति है वो, शिव 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 आदि अनंत शिव। मंदिर खूप मोठं आहे. दर्शन वगैरे घेतलं. मग घरी आलो. घरी आवरलं वगैरे. मग पैठणला जायला निघालो. पैठणला सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये तिथे पण खूप गर्दी होती. आम्ही गेलो, गाडी वगैरे पार्क केली. त्याच्यानंतर मंदिराकडे गेलो. पाहिलं तर लेडीज लाईन खूप लांब होती. आम्ही गेलो तरी पण लाईनला थांबलो. खूप वेळ थांबलो, पण नंबरच काही येत नव्हता. लाईनच पुढे सरकत नव्हती थोडीफार पण, कारण की खूप गर्दी होती आणि ऊन पण खूप लागत होतं. उन्हामुळे तर आमचे फेस पण खूप कसे तरी झाले होते. यांच्याकडे बघा खूप वेळ बरं कशा झाल्या या. त्याच्यानंतर बाबाचा कॉल आला. बाबा बोलले की इकडे या. बाबाचे 2 मित्र होते, पोलीस काका. तर मग ते बोलले की थांबा, मी दर्शन घेऊन देतो यांना, आतमध्ये पाठवतो. त्याच्यामुळे मग आम्ही तिकडे गेलो. अगोदर ते काका येईपर्यंत ह्या दोघी मंदिरामागे गंगा आहे, तर मग गंगेमध्ये दर्शन वगैरे घ्यायला गेल्या. दर्शन वगैरे घेतलं. यांनी आंघोळ पण केली. त्याच्यानंतर मग आम्ही मंदिराकडे यायला गेलो. मग मंदिरात गेलो. बघा मंदिर किती छान आहे. पार्वती पतये हर हर महादेव। त्याच्यानंतर आम्ही ऊसाचा रस प्यायला गेलो. ऊसाचा रस वगैरे घेतला. त्यानंतर आम्ही तिथे जत्रा भरलेली होती. तर आम्ही त्या जत्रेमध्ये टाइमपास उन्हात फिरत होतो. बस तिथे मातीच्या बनवलेल्या वस्तू खूप छान होत्या. ही कृष्णाची मूर्ती खूप भारी, खूप छान छान होत्या. आम्ही घेतलं काही नाही, पण सगळं पाहून आलो. त्यानंतर आम्ही एका ठिकाणी मटकी घेत होतो भाजी करण्यासाठी. ते बाबा तिला वाजवून पाहत होते, कारण ते बोलले की आवाजावरनं ओळखता येतं कोणती चांगली आणि कोणती नाही. तर बाबा बोलत होते की हिचा आवाजच येत नाही आहे. आणि त्यानंतर ते बोलले नाही, तुम्हाला जे आवडेल ती घ्या. मग बाबा बोलले मी धरून भिंतीवरती आदू का, कारण तिचा आवाज मग येईल. बाबाला मस्ती करायची सवय म्हणून बाबा त्याला तसं म्हणत होते. आम्ही सगळे खूप हसलो. मग मटकी घेतली. तिथून निघालो. मग मी आणि उज्ज्वलाने आईस गोळा खाल्ला. त्याच्यानंतर आम्ही पैठणला नाथ मंदिरासाठी दर्शनाला येत होतो. दर्शनासाठी मग आम्ही नाथ मंदिराकडे आलो. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल। मंदिराकडे आलो, दर्शन वगैरे घेतलं. मग मागे गंगेकडे गेलो दर्शन घ्यायला. तिथे पण दर्शन वगैरे घेतलं. थोडंसं पाण्यामध्ये वगैरे गेलो. त्याच्यानंतर घरी यायला निघालो.
घरी आलो, खूप लेट झालं होतं. असा होता आमचा शिवरात्रीचा दिवस.